लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर चला सविस्तर बघूया काय आहे ती न्यूज। कोणकोणत्या महिलांना जास्त पैसे मिळणार आहे, कोणाकोणाला 40,000 मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये 40,000 30,000 वाटप चालू झाले आहे आणि गॅसचे 830 कधी मिळणार आहे आणि कधी सोडले जाणार आहे। तर चला सविस्तर माहिती घेऊया। तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात काही ताज्या घडामोडी। तर चला बघूया काय आहे ते सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊया। या ठिकाणी बघा मेचा हप्ता आणि निधीविषयी माहिती। मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये पात्रता महिलांना खात्यात लवकरच जमा होण्याची शक्यता दाट आहे। हे बघा मे महिन्याचा हप्ता निधीविषयी अधिक माहिती आपण बघत आहोत। या ठिकाणी दिलेलंच आहे मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। या हप्त्यासाठी सरकारने आदिवासी विकास विभागाकडून 335 कोटीचा निधी वळलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सरकार सुद्धा लाडक्या बहिणीवर खूप जोर टाकत आहे। 335 कोटीचा निधी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी वळलेला आहे। यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायचं काहीच काम काय राहिलेलं नाही। लाभार्थ्याच्या हप्त्यात कपात। सुमारे 8 लाख महिलांच्या हप्त्यात कपात करण्यात आली आहे। या महिलांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 1000 रुपये मिळत असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांना 1500च्या ऐवजी फक्त 500 रुपये करण्यात आला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो बऱ्याच महिलांच्या हप्त्यामध्ये कपात केली आहे। सुमारे 8 लाख महिलांच्या। तर त्या कोण आहे ज्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 1000 रुपये मिळत होते। ज्यांना 1000 रुपये मिळतात त्यांच्या हप्त्यात या ठिकाणी 1500च्या ऐवजी त्यांना आता फक्त 500 रुपये मिळणार आहे। याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी। 8 लाख महिलांच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी कपात करण्यात आली आहे। तर चला आणखीन बघू काय काय सूचना आहे, काय काय न्यूज आहे आणि मेचा हप्ता कधी मिळणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। सरकारच्या धोरणानुसार एकूण शासकीय लाभ 1500 पेक्षा जास्त होऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी ही कपात करण्यात आली आहे। या ठिकाणी बघू शकता आपण ज्या 8 लाख महिलांच्या हप्त्यामध्ये कपात करण्यात आली आहे त्याचे हे कारण आहे की सरकारच्या धोरणानुसार एकूण शासकीय लाभ म्हणून 1500 पेक्षा जास्त मिळू नये यासाठी त्या महिलांच्या हप्त्यामध्ये कपात करण्यात आली आहे। तर चला आणखीन बघूया काय काय आहे आणि न्यूज काय काय नाही। आणि ते तुम्हाला 830 रुपये गॅसचे मिळणार होते ते कधी मिळणार आहे आणि तुमचा मेचा हप्ता कधी मिळणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊ। तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बरेच महिला व्हिडिओ बघतात, बरेच माणसे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब करत नाही, तर लगेच सबस्क्राइब करून टाका। तर चला बघूया काय आहे पुढची अपडेट। या ठिकाणी बघू शकतो आपण की सर्वात मोठी अपडेट आणि आनंदाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। योजना सुरूच राहील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। असं सांगितले आहे की सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी पाळला जाणार आहे आणि लाडकी बहीण योजना कधी बंद पडणार नाहीये। हे ऐकून बऱ्याच महिलांना दिलासा पण लागलेला आहे। बऱ्याच महिला खुश सुद्धा झालेल्या आहे। राहिला मेचा हप्ता बऱ्याच महिलांना मिळालेला आहे आणि ज्या थोड्या फार महिला राहिल्या आहे त्यांना पण मेचा हप्ता 2 ते 3 दिवसात मिळून जाणार आहे। बऱ्याच जिल्ह्यामध्ये मेचा हप्ता आलेला आहे। तर आपण सविस्तर पुढे बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये मेचा हप्ता मिळाला आहे आणि तुमच्यापर्यंत मेचा हप्ता कधी येईल, किती तारखेपर्यंत येईल हे पण आपण जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओला दर्शक बी स्किप नका करू आणि पूर्ण बघून घ्या। तर चला बघूया कधी मिळणार आहे मेचा हप्ता। आताची आणि सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी बघा। मे 2025 हप्ता वितरण। हप्ता रक्कम पात्र महिलांना दरमहा 1500ची आर्थिक मदत दिली जाते। या ठिकाणी तुम्हाला पण माहिती आहे तुम्हा सगळ्यांना 1500 रुपये मिळते। आता तारीख बघूया। मेचा हप्ता 25 मे 2025 पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्याला सुरुवात झाली होती। तर आपण या ठिकाणी बघू 25 तारखेपासून महिलांना पैसे मिळायला सुरुवात झाली। महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा यायला सुरुवात झाली आणि ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या महिलांना पैसे
कधी येणार आहे ते बघूया पुढे. तर या ठिकाणी दिलेले आहे सुरुवात झाली होती 31 मे 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल. या ठिकाणी घाबरायची तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे. 31 मे पर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा हा येऊन जाणार आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत तुम्हाला पैसा येऊन जाणार आहे. ज्या महिलांच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे त्याच महिलांना पैसा मिळणार आहे. या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. 31 मे पर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा आलेला असेल. तर चला पुढे बघूया काय अपडेट आहे आणखीन. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता काहीच मिळालेला नाही आहे त्या महिलांना एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. त्यामुळे कोणीही चिंता करू नका. दुहेरी हप्ता ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे त्या महिलांना मे महिन्यात एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्यामध्ये काहीच नसन मिळालं त्या महिलांना सुद्धा 31 मे 2025 पर्यंत सर्व पैसे मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. तर चला बस झालं आज पुरतं. आज आपण खूप मोठी न्यूज बघितली. अशाच न्यूज बघण्याकरिता आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बी प्रेस करा. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव टाईप करायला विसरू नका जेणेकरून पुढील वेळेस मी तुम्हाला त्या जिल्ह्याबद्दल अधिक लाडकी बहीण योजनेसाठी माहिती देईल आणि डायरेक्ट तुम्हाला सांगेल कधी पैसा येणार आहे या जिल्ह्यामध्ये. तर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला की नाही ते पण कमेंट करा. तर चला.